Ah
आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तुका पंढरीशी गेला, तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. पांडुरंगा करो प्रथम मन, पांडुरंगा करो प्रथम मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्तिउदार सोपानदेव मुक्ताबाई, नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रय जननी देवाची. मस्तक माझा पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया अभंगातून पंढरी या क्षेत्राचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल Hare
आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीचे जे वारकरी आहेत, पांडुरंगाचे जे भक्त आहेत, त्यांना पंढरीचे वेध लागतात. आणि आता आषाढी वारी जवळ आलेली आहे, सोहळा जवळ आलेला आहे वारीचा. आणि त्या निमित्ताने, वारीच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून पांडुरंगाचे भक्त वारकरी हे भजन करत, दिंडी समारंभ करून पंढरपूर या क्षेत्राला जातात. महिना 2 महिन्यापासून अगोदरपासूनच पंढरीचे वेध लागलेले असतात, टकळा लागलेला असतो. आणि म्हणून आपल्यालाही जायचंय, ज्या पंढरीला जायचंय त्या पंढरीचं काय महात्म्य, काय महत्व आहे हे स्पष्ट करणारा तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल साधू संतांनी आणि शास्त्रांनी मानवाला तीर्थयात्रा करण्याचा आदेश केलेला आहे. त्यांनी तीर्थयात्रा करावी, केली पाहिजे. तुकोबारायांनी असं सांगितलेले, संकेत केलेलाच आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत आपले हात पाय धड आहेत, अर्थात चांगले हातापायात शक्ती आहे, तोपर्यंत मनुष्याने तीर्थयात्रा करून घ्यावी, आपलं हिताचं साधन करावं असा आदेश केलेला आहे. पण हे सुरुवातीला तुकोबारायांनी सांगितलं. नंतर बाकीच्या तीर्थयात्रा हे सोडून दिल्या आणि केवळ एकच अशा प्रकारचं तुकोबारायांनी धरलं की तुम्ही पंढरपूरला जा, तुम्ही पंढरपूर पहा. विठ्ठल 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 पंढरीसी जा रे, Krishna
संसार शब्दाचा अर्थ मानव जन्म, मानव देह. जे मानव देहाला आलेले त्यांना तुकोबा सांगतात की तुम्ही पंढरपूरला जा. विठ्ठल विठ्ठल पंढरपूरची वाट धरा. अर्थात तुम्ही पंढरीला जा. उपजोनी संसारी उपजोनी संसारी एक वेळ पाहे पंढरी. या संसारात जन्माला आल्यानंतर तुम्ही एकदा तरी काय पहा, पंढरपूर पहा. तुम्ही पंढरपूर पहा. तुम्ही पंढरपूर पाहिलं पाहिजे. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी. एकदा तरी तुम्ही पंढरपूरला गेलंच पाहिजे असं तुकोबार आहे. पुन्हा 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 लोकांना आग्रहानं सांगायचे. जा तुम्ही पंढरपूरला जा. तुम्ही पंढरपूर पहा. जन्माला आले, जन्माचं सार्थक एकदा तरी जा. एकदा तरी पंढरपूरला जा असं वारंवार वारंवार तुकोबार आहे लोकांना सांगायचे. लोकांनी विचारलं, महाराज नुसतं आम्हाला सांगता आणि तुम्ही? अरे वेड्या, तुम्ही असं काय विचारतोस? अरे माझी तर पंढरपूरची वारीच आहे. आणि माझीच नाही, आमच्या बाप दाद्यापासून चालत आलेली वारी आहे. पंढरीची वारी आहे. Oh
पंढरीची वारी आहे माझे घरी. माझ्या घरात आधीपासूनच, पूर्वीपासूनच, पूर्वजांपासूनच ही पंढरपूरची वारी आहे. विश्वंभर बाबा त्यांच्याही अगोदरपासून ही माझ्या घरामध्ये चालत आलेली ही वारी आहे. मी तर येणारच आहे, फक्त तुम्हाला जा म्हणून सांगतो असं नाही. मी तुमच्या बरोबर म्हणून चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवी भरा पाहू. फक्त आपल्यालाच पंढरपूरला लावतात आणि ते इकडच बसतात, गप्पा मारत इकडच मजा मारतात असं नाही. ते स्वतः आपल्याला सांगतात, आव्हान करतात, चला मीही तुमच्या बरोबर आहे, आपण सगळे पंढरपूरला जाऊ. आणि आग्रहानं पंढरपूर विषयीचा अशा प्रकारचा आग्रह होता. खूप खूप पंढरी क्षेत्राविषयीचा आग्रह तुकोबारायांनी धरलेला अशा प्रकारचा दिसून येतो. महाराजांना विचारलं का महाराज, तुम्ही या पंढरपूरचा जेवढा आग्रह का करता, अशा ट्रिपा का नाही काढत? विठ्ठल 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 कशामुळे कोणाची कशामुळे पण राहती मजा राहते. ट्रिपा काढल्यानंतर काही असं हौसानं जातात, नवीन नवीन पाहायला म्हणून जाणारे असतात. त्यांना काही देवाचं धर्माचं पापाचं पुण्याचं एवढं काही घेणं देणं नसतं, पण मजा म्हणून जाणारे ते असतात. मग त्यांचीही मजा होऊन जाते आणि तुमचं बरंच. त्याच्यामुळे तुम्ही अशा ट्रिपा का बरं नाही काढत? बद्री केदार, गंगासागर, जगन्नाथपुरी, द्वारका अशा इकडं ट्रिपा काढल्या ना बरं आहे. लोक जास्त येतील, येऊन जाऊन तुमचं येतच तेच तेच असं काही त्याचं फिट नाही येत का तुम्हाला? उठलं की सुटलं पंढरपूर, उठलं की सुटलं पंढरपूर, पंढरपूर पंढरपूर पंढरपूर. या पंढरपूरचा आग्रह तुम्ही असा का धरता? अरे असं काय विचारतोस तू? पंढरपूरचा आग्रह का धरता? अरे हे पंढरपूर आहेच तसं. जगाच्या पाठीवर पंढरी सारखं क्षेत्र नाही. नाही उपमा द्यावया, नाही उपमा द्यावया, नमो तुझ्या निकाठाया, धन्य भाग्य जया.
क्षेत्र नाही. परिणय तुका पंढरीच्या वाराणसी गया मायेले द्वारका. परिणय तुका पंढरीच्या परिणय तुका पंढरीच्या परिणय तुका पंढरीच्या वाराणसी गया मायेले द्वारका. परिणय तुका पंढरीच्या परिणय तुका पंढरीच्या परिणय तुका पंढरीच्या परिणय तुका पंढरीच्या. पंढरीच्या तुलनेत ते क्षेत्र येईल असं कोणतंच क्षेत्र जगाच्या पाठीवर नाही. तुम्ही पाहिलं का? अरे मग सगळे पाहिले. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. खूप उदंड म्हणजे भरपूर भरपूर क्षेत्र पाहिले, ऐकिले, वर्णिले. पण पंढरीची बरोबरी करते असं कुठलंच क्षेत्र नाही. काय पाहिलं तुम्ही? वाराणसी गया पाहिली, वाराणसी पाहिली, गया पाहिली, द्वारका पाहिली, सगळे तीर्थ पाहिले. पण पंढरी या क्षेत्राची बरोबरी करतील, पंढरीची तुलनेत बसतील असं क्षेत्र, असं तीर्थ जगाच्या पाठीवर दुसरं कुठंच नाही, कुठंच नाही. म्हणून परिणय तुका पंढरीच्या. पंढरीच्या तुका नाही, पंढरीच्या तुलनेत ते अशा प्रकारचं येत नाही. असं हे पंढरपूर आहे. एवढं महत्वाचं आहे पंढरपूर. हा इतकं महत्वाचं आहे. काय विशेष आहे पंढरपूरचा? जगाच्या पाठीवर असं कुठं क्षेत्र नाही आणि कुठं तीर्थ नाही सांगता. आणि केवळ पंढरपूरला जाण्याचा आग्रह करता, स्वतःही पंढरपूरला जाता. लोकांनाही एवढा आग्रह करता, पंढरपूर सोडून दुसरं कुठलं तीर्थ करणार नाही म्हणता. का एवढा पंढरपूर विषयी आग्रह धरता? या पंढरपूरचा असा काय महिमा आहे, काय विशेष आहे पंढरपूरचा? अरे पंढरपूरचा काय एक विशेष आहे? पंढरपूरचे अनेक अनेक विशेष आहे. काय सांगा? पंढरपूरचा विशेष महिमा वर्णन करण्याकरता अजून जगामध्ये शब्दाची निर्मिती झालेली नाही. शब्दाने तो महिमा वर्णन करता येईलच असं नाही. पंढरपूरचा महिमा हा शब्दातीत आहे. पण मला तुम्ही जर सांगितलंच नाही थोडा सुद्धा काही, शब्दात येते म्हणून, तो सांगताच येत नाही म्हणून, मग आम्हाला तरी कसं कळणार? काही एक दोन तरी विशेष ज्या अर्थी तुम्ही एवढं पंढरपूरला घेऊन विना हातात चिपळ्या, खांद्यावर पताका, गळ्यात टाळ हे सगळं घेऊन जाता, भजन करत जाता, स्वतःही जाता, लोकांना बरोबर घेता. पण एवढा अट्टाहास जो तुमचा चाललाय पंढरपूर साठी, कशासाठी? काहीतरी विशेष असेल ना? काही एक दोन तरी विशेष आम्हाला सांगा. काय आहे पंढरपूरचा विशेष? असं ज्या वेळेला तुकोबारायांना विचारलं त्यावेळेला पंढरीचा काय महिमा आहे, पंढरीचा काय विशेष आहे, पहिला विशेष तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरण. पंढरीचे भूत मोठे, 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 पंढरीचे भूत मोठे. आल्या देवा गणपती वाटे, आल्या देवा गणपती वाटे, भाऊचे तरीचे रान, भाऊचे तरीचे रान.
भूत आहे. काय विशेष आहे पंढरपूरचा की तिथला पहिला विशेष आहे की तिथं फार मोठं भूत आहे. पंढरीचे भूत मोठे भूत आहे. हा म्हणजे भूताचा विशेष आहे पंढरपूरला. हा भूताचा विशेष आहे. आम्हाला वाटलं काय ते देवाधर्माचं काय तिथं असेल. तुम्ही तर भूताडाकडे घेऊन चालले काय मग आम्हाला. तर पंढरपूरचा खरा महत्वाचा विशेष म्हणजे पांडुरंग परमात्मा. तिथं विटेवर कोण उभा आहे. पांडुरंग आहे. पुंडलिकाने त्याला तिथं उभं केलेलं आहे. हा महत्वाचा विशेष आहे. पण तुकोबारायांनी या अभंगामध्ये त्या पांडुरंगालाच भूत म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे. पांडुरंगालाच भूत म्हटलेलं आहे. पांडुरंगाला भूत. हा कारण ही रूपकाची भाषा आहे. काय रूपकाची भाषा आहे. पांडुरंगाला भूत मानून या अभंगामध्ये पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे. पांडुरंगाला भूत. हा रूपक आहे. हो रूपक. रूपक म्हणजे काय हो. रूपय नाही रूपक. रूपक काय आहे. रूपक ही भानगड बिनगड नाही. ही काय हा एक अलंकार आहे. साहित्यामध्ये वेगवेगळे अलंकार असतात. त्या अलंकाराचे मुख्य दोन प्रकार. एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थ अलंकार. अर्थ अलंकार दुसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. उपप्रकार अर्थ अलंकाराचे. तर त्या अर्थ अलंकारामध्ये एक रूपक हा एक प्रकार आहे. रूपक ज्या ठिकाणी उपमान आणि उपमेय या दोघांचं अभेद मानून वर्णन केलेलं असतं. हे दोघं एक आहेत असं मानून जिथं वर्णन केलं जातं त्या ठिकाणी हा रूपक अलंकार घडत असतो. उपमान आणि उपमेय. आता तुम्हाला हे उपमान आणि उपमान लक्षात नसणं आलं. त्यासाठी व्याकरण शिकावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. यद्यपि बहुनाधितम पठपुत्र व्याकरण. फार दुसरं काही नाही शिकले तरी चालतं पण व्याकरण शिकलं पाहिजे. व्याकरण हा सगळ्याचा पाया आहे. पाया ज्याला अध्ययन करायचंय ग्रंथाचं त्यांनी आपला पाया मजबूत केला पाहिजे. पाया ज्याला खूप मोठं घर बांधायचंय, बंगला बांधायचंय, खूप मोठी इमारत बांधायची तर त्याने अगोदर पाया चांगला करावा लागत असतो. ज्याचा पाया कच्चा आहे त्याची इमारत टिकतच नाही किती वर बांधली तरी. त्याच्यासाठी व्याकरण हा पाया आहे. त्याच्यातच साहित्याचा भाग आहे. तर रूपक हा अलंकार आहे. उपमान आणि उपमेय या दोघांचा अभेद मानून जिथं वर्णन असतं तिथं हा रूपक अलंकार घडत असतो. उपमान म्हणजे ज्याची उपमा दिली जाते त्याला उपमान म्हणतात आणि ज्याला उपमा दिली जाते त्याला उपमेय अशा प्रकारचं म्हणतात. ज्याला उपमा दिली तो उपमेय. ज्याची उपमा दिली ते काय उपमान. उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक नवीन लग्न झालेली मुलगी, नवीनच लग्न झालेलं होतं, ती नांदायला गेली. 4-8 दिवस ती काय किती दिवस राहतात मला माहित नाही पण ती राहिली आणि मग माहेरला आली. माहेरला आल्यानंतर तिच्या सगळ्या मैत्रिणी गोळा झाल्या. काय गंगी ठकी चिमी पिंकी काय ज्या कोणी असतात त्या सगळ्या गोळा झाल्या आणि मग तिच्याशी गप्पा मारायला लागल्या. का ग तुझं सासर कसं आहे.
घर कसं आहे, शेती किती आहे, अजून बाकीच्या चौकशा, हे कसं आहे, ते कसं आहे, ते कसं आहे, सासरा कसा आहे, सासू कशी आहे, तुझे दीर आहे का, हो दीर कसा आहे, तुझे मालक कसे आहेत. आता 2-4 दिवस 4-8 दिवस राहिल्यानंतर सगळा अनुभव येतोच ना. मग तुझे मालक कसे आहेत, असं कोणी काय विचारत होतं. तिच्या एका मैत्रिणीने विचारलं, का ग तुला नणंद आहे का. ती म्हणे आहे. मग कशी आहे. लवंगी मिरची. नणंद कशी आहे. नणंद म्हणजे लवंगी मिरचीच आहे. म्हणजे ही नणंदेला काय म्हणते, लवंगी मिरची. आता लवंगी मिरची म्हणजे हा मिरचीतला एक प्रकार आहे. काय मिरची तर माहिती आहे ना सगळ्याला, आपण बासुंदी टाकतो ती. मग हा शाबुदाण्यात मिरची ही तिखट असते. भाजीत आपण टाकतो मिरची, टाकून आपण भाजी तिखट करतो. भाजी काय तिखट नसते, मिरची टाकल्यामुळं काय होते, तिखट होते. अर्थात मुळात मिरची तिखट असते. कशी असते, तिखट. आणि मग त्याच्यात पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. काय अशा लांब लांब अशा मिरच्या असतात, एवढे इतकाही लांब. त्या कच्च्या जरी खाल्या काकड्यासारख्या एवढं तिखट नाही लागत, फक्त ते आपल्या तळून खायचे असतात. अशा काही मिरच्या आहेत, पण काही अशी एवढ्याच असतात. अशा लांब सुद्धा इतक्याच असतात. काळ्या असतात दिसायला. अरे 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 एवढ्या पोरांचा स्वयंपाक करायचा असला ना, 100-125 पोरांचा स्वयंपाक जरी करायचा असला, 4-5 मिरच्या बस होतात. घामच येतो. अशा काही तिखट असतात. त्या तिखट अशा अतिशय तिखट असणारी ही एक जात आहे लवंगी मिरची. मिरची आणि ती झाडाला येते. कशाला येते, झाडाला येते. आणि त्या नणंदेविषयी बोलत असताना ती म्हणते की माझी नणंद म्हणजे काय आहे, लवंगी मिरची आहे. मग आता ती नणंदेला लवंगी मिरची म्हणते, तर तिची नणंद काय अशी झाडाला लागली का. जसे वांगे टमाटे हे झाडाला लागतात, तशीच मिरची सोबत लागत असते. झाडाला मिरचीचं झाडच असतं ना, तशी नणंद काय झाडाला लागली का. मग झाडाला लागलेली नाही. मग मिरची जशी वाटून भाजीत टाकतात, तशी नणंद वाटून काय भाजीत टाकायची होती का. भाजी कशी फिक्की झाली, मग तिला बोलवा आणि तिचा घाला हात तिच्यात भाजीत. मग तिचा हात भाजीत गेला म्हणजे काय भाजी तिखट होते का, नाही. मग तिला लवंगी मिरची कसं म्हणते, तर इथं सुद्धा काय आहे, रूपक आहे. त्या नणंदेला हिनं लवंगी मिरचीची उपमा दिली आणि उपमा देऊन नणंद ही लवंगी मिरची अशा प्रकारचं वर्णन केलं. हे रूपक आहे. आपण व्यवहार सुद्धा करतो, फक्त आपल्याला साहित्याचं ज्ञान नसल्यामुळं आपण रूपकात बोलतो हे लक्षात येत नाही. विठ्ठल विठ्ठल. लवंगी मिरचीची उपमा दिली म्हणून लवंगी मिरची हे उपमान आहे. ज्याला उपमा दिली जाते ती उपमेय असतं, ज्याची उपमा दिली जाते ते उपमान असतं. तसं तुकोबारायांनी या अभंगामध्ये पांडुरंगाचं वर्णन करत असताना पांडुरंगाला भूत म्हटलंय. भूत काय म्हटलंय, भूत म्हटलंय. तेव्हा पांडुरंग हा आहे उपमेय आणि भूत आहे उपमान. पांडुरंगाला भूताची उपमा देऊन रूपक केलेला आहे. पण एक प्रश्न आहे की कुणाची कुणाला उपमा देता येत नसते. उपमा देण्यासाठी सादृश्य लागत असतं. सादृश्य असेल तर काय करता येते, उपमा देता येते. त्या नणंदेला लवंगी मिरची म्हटलं ते
जशी तिखट असते स्वभावानं, तशी ती काय आहे? तिखट आहे, कडक आहे. म्हणून तिला काय म्हटलं? लवंगी मिरची म्हटलं. म्हणजे मिरचीमध्ये आणि तिच्या ननंदेमध्ये काय आहे? सादृश्य आहे. एक बाई अशी जोरात आली होती, इथली नाही सांगत, दुसरी तिकडची सांगतो. अशी जोरात आली, एक विनोदी माणूस होता. अहो बाजूला सारखा, बाजूला सारखा. काय झालं? काय नाही, गीतांजली आली. गीतांजली एक्सप्रेस रेल्वे. आता ते म्हटलं इकडं दुसरी माणूस म्हणजे का काका तुम्ही असं गीतांजली एक्सप्रेस इकडे घरात कशाला येईल? गीतांजली एक्सप्रेस घरात येतच नाही. पण हा गीतांजली एक्सप्रेस कुणाला म्हटला? ती जोरात बाई आलेली होती, तिलाच म्हटला गीतांजली एक्सप्रेस आली बाजूला सारखा. जोरात आली होती ना, कारण गीतांजली एक्सप्रेस जशी जोरात चालते तशी ही कशी चालायला लागली? जोरात चालायला लागली. म्हणून तो विनोदानं काय म्हणतो? गीतांजली एक्सप्रेस आली बाजूला सारखा. म्हणजे तिला गीतांजली एक्सप्रेस म्हणतो. म्हणजे तिला गीतांजलीची म्हणजे रेल्वेची काय दिली? उपमा दिली. का दिली? रेल्वे जशी जोरात चालते तशी ही जोरात चालते, म्हणून तिला गीता म्हणजे सादृश्य काहीतरी असावं लागतं. तसं तुकोबाराय पांडुरंगाला भूत म्हणतात. काय म्हणतात? पांडुरंगाला भूत म्हणतात. तेव्हा भूत म्हणण्यासाठी उपमा भूताची उपमा देण्यासाठी, रूपक करण्यासाठी तुकोबाराय असं काय सादृश्य जाणवलं पांडुरंगामध्ये आणि भूतामध्ये? विठ्ठल सादृश्य म्हणतात. सादृश्य अनेक आहेत. पण एक दोन तरी सांगा. सांगतो एक दोन. अनेक आहेत. त्याच्यातला पहिला समान धर्म सांगतो बघा. भूत आहे ना, भूत बघा तुम्ही. आपण जर असं फिरलो आणि लोकांना अशी चौकशी केली भूताविषयी, तर प्रत्येक जण भूताविषयी आपलं वेगवेगळं मत मांडतो. त्याच्यात त्या वेगवेगळ्या मतामध्ये प्रामुख्याने दोन मत असतात. काय प्रामुख्याने किती मत असतात? दोन मत. त्याच्यातलं पहिलं मत असतं, काही लोकांचं म्हणणं असतं, छे भूत नावाची वस्तू जगात नाही. काय? भूत नावाची वस्तू जगामध्ये नाहीये. म्हणजे भूत नावाची वस्तू, तिचं अस्तित्वच लोकांना काय नाही? मान्य नाही. ते भूत मानतच नाही. बरोबर आहे? म्हणजे भूताविषयीचं अस्तित्व लोकांना मान्य नाही. सगळ्यांना नाही, पण काही लोकांना त्याचं अस्तित्व मान्य नाही. हे भूताविषयीचं झालं. तुम्ही पांडुरंगाविषयीचं म्हणजे देवाविषयी सुद्धा चौकशी करा. सगळे लोक देव मानतात? देव आहे म्हणतात? देवाचंही अस्तित्व बऱ्याच जणाला काय नाही? मान्य नाही. देव नावाची वस्तू जगात नाही म्हणून संस्था स्थापन करणारी काही मंडळी आहे. भूताला जसं काही लोक नाही म्हणतात आणि काही लोक भूत आहे म्हणतात, तसं पांडुरंगाला सुद्धा काही लोक देव नाही म्हणतात आणि काही जण आहे म्हणतात. असं भूताविषयी पांडुरंगाविषयी सादृश्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
जे भूत नाही म्हणतात त्यांना विचारला का तुम्ही भूत का मानत नाही? काय तुम्ही भूत का मानत नाही असं जर त्यांना विचारलं तर ते म्हणतात दिसत नाही. भूत काय होत नाही? दिसत नाही. तसं जे देव मानत नाही त्यांना जर विचारलं का तुम्ही देव का नाही मानत, ते सुद्धा काय उत्तर देतात? दिसत नाही. म्हणजे भूत जसं दिसत नाही तसं देव सुद्धा दिसत नाही. हे दुसरं सादृश्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण आणखीन एक सादृश्य काय? भूत सगळ्यालाच दिसत नाही का कुणालाच दिसत नाही? आपलं सगळ्यांना दिसत नाही, एखाद्याला दिसत. भूत दिसत नाही, सगळ्यांना दिसत नाही, काही ठराविक लोकांना दिसत नाही. कसं आहे भूताचं? असं आहे म्हणजे मला त्याच्यातलं एवढं काय माहित नाही की ते भूत जे आहे म्हणतात त्यांनी ते पाहिलेलं असतं. भूत सगळ्यांना नाही दिसत, ठराविक लोकांना दिसतंय. तसं कोणत्या लोकांना दिसतंय काय ते गणावर असतं वाटतं, काहीतरी राशीवर गणावर असतं. ते मला त्याच्यात एवढं नाही पडायचं जास्त. पण सगळ्यांना ते दिसत नाही, ठराविक लोकांना ते दिसतं. तसं देवाविषयी सुद्धा जर विचार केला, देव कुणाला दिसत नाही का? आपल्याला दिसत नाही का? कुणाला दिसत नाही? आपल्याला नाही दिसला का त्याला कुणीच पाहिलं नाही? पाहिलं महाराज, त्याला पाहिलं. तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी. डोळे भरून त्याला पाहणारी मंडळी या जगामध्ये होऊन गेली. छातीवर हात ठेवून सांगतात की आम्ही त्याला बघितलं. देखिला देखिला माये देवाचा देवो, दिसत. तसं हा सुद्धा काही विशिष्ट लोकांना दिसतो. म्हणून याला भूताची उपमा. बघा तुम्ही किती झाली सादृश्य? 3 झाली ना. आणखी एक सादृश्य काय? भूत ज्यांनी बघितलं त्यांना तुम्ही विचारा की भूत तुम्ही पाहिलं ना? पाहिलं म्हणतात आम्ही. कसं होतं भूत? कसं होतं? तर ते सांगतात कसं होतं सांगानी? काळ होतं. काळ म्हणजे भूत कसं असतं? काळ. म्हणून एखादं भारूड करायचं असलं, नाटक करायचं असलं तरी लोक भूताचं सोंग करायचं असलं की तोंडाला काय लावतात? काळ लावतात. आणि काळ लावून भूताचं सोंग करतात. म्हणजे आता सरळ अर्थ आहे की भूत कसं असतंय? काळ असतं. काळ. आणि ज्याने भूताला पाहिलं ते सांगतात भूत काळ.
आणि ज्याने देवाला पाहिलं, ज्याने देवाला पाहिलं ते सुद्धा अनुभव सांगतात की हा कसा आहे. ठाईचा चिकाळा नादी बहु काळा, 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 अजून वेदा तारा नादी वेदा, अजून वेदा तारा नादी वेदा. ठाईचाची काळा अनादी बहु काळा. काळा आहे काळा, बहु काळा, बहु काळा, फारच हा काळा. ज्यांनी पांडुरंगाला पाहिलं ते सुद्धा काळा. कुठं निळा म्हटलंय, कुठं काळा म्हटलंय, कुठं सावळा म्हटलंय, एकच ना ते सगळं. पंढरपूरचा निळा, कावण्याचा पुतळा, विठू देखीला डोळाबाई किंवा सावळा व हरी, सावळा, सावळा, काळा, निळा, थोडा थोडा फरक आहे, त्याच्यात जास्त नाही. म्हणजे जसं भूत काळा तसं हाही काळा, म्हणून याला भूताची उपमा द्यायला काय हरकत नाही. आणखी सादृश्य बघा, काय सादृश्य आहे. ज्यांनी भूत पाहिलं आणि एक वेळेला नाही, ज्यांनी एक वेळेला पाहिलं त्यांना काळं दिसलं म्हणून लोक सांगतातच. पण त्यातले जे चांगले एमडी आहेत त्या क्षेत्रातले, मग ते असं सांगतात भूताविषयी की भूत हे काही काळच आहे असं नाही, आणि त्याला एकच रूप आहे असं नाही, ती वेगवेगळी रूप घेतो. त्या भागवताच्या महात्म्यामध्ये ते धुंदुकारी मेला आणि भूत झाला. पिशाच्य योनीला, पिशाच्य म्हणजेच भूत. त्याचा भाऊ गोकर्ण तीर्थयात्रा करून ज्या वेळेला घरी आला त्यावेळेला हा तिथं भूत झालेला होता. ती वेश्याने त्याला मारलं, पुरलं आणि त्याचं भूत झालं. ते दुराचार केलेला होता सगळा. आणि मग ते भूत, तो पिशाच्य, तो धुंदुकारी त्या गोकर्णाला असा भीती दाखवायला लागला. वेगवेगळ्या रूपात यायचा. कधी कुत्रच होऊन आला, कधी अग्नीच होऊन आला, कधी इंद्रच होऊन आला, कधी हत्तीच होऊन आला. अशी वेगवेगळी ते काय भूत काय करतं, रूप घेत. म्हणजे मला काय दिसलं नाही ते, पण मग हे वाचून कळतंय भागवतातलं वगैरे असं की भूत वेगवेगळी रूप घेत. त्याला वेगवेगळी रूप घेता येतात. म्हातारी माणसंही बऱ्याच गोष्टी सांगतात असल्या भूताच्या. नवीन नवीन आता अलीकडे भूत काय झाली काय नो, पण जुनी माणसं भूताच्या कथा सांगतात आणि त्याच्यामध्ये ही भूत वेगवेगळी रूप घेतात. तसं या पांडुरंगाचा विचार केला तरी पांडुरंग सुद्धा तसाच आहे. रंग बदला सरड्या, म्हणजे त्याला ही एक रूप नाही, अनंत रूपे आनंद वेशे देखिले म्यात्यासी बाप कुमारदेव. हा सुद्धा वेगवेगळी रूप घेऊन येतो. कधी मासाच होऊन येतो, कधी कासवच होऊन येतो, कधी तो एकदा तर वराहच झाला, कधी तो रामाच्या रूपाने, कधी परशुरूपाच्या रूपाने, कधी तर बाईच होऊन येतो, मोहिनीचं रूप, कधी कृष्ण. अशी वेगवेगळी, कधी पांढऱ्या रूपानं, कधी पांढरा रंग धारण करतो, कधी पिवळा रंग धारण करतो. इदानीं कृष्णतांगतः, आणि या वेळेला तो काळ्या रूपाला प्राप्त झाला असं भागवतात वर्णन आहे. म्हणजे हा रूपा बदलितो, आकारही बदलितो, रंगही बदलितो, जसं भूत असतं तसं. म्हणून याला तुकोबा काय म्हणतात, भूत म्हणतात. भूत भूताचा बर मोठे गबाई, भूत
भूत आहे भूत, म्हणून पांडुरंगाला भूताची उपमा दिली. बघा, भूताची उपमा दिली, त्याचं अजून एक सादृश्य. काय सादृश्य? भूताचा मुख्य विशेष असतो काय? ते भूत झडपीत. भूत काय करत? झडपीत. ऐकलं असेल ना, भूताने काय केलं? झडपलं. तस हा सुद्धा झडपितो. आल्या गेल्या झडपी वाटे. भूत जसं झडपित तसं हा सुद्धा झडपितो. म्हणून याला काय दिली? भूताची अशा प्रकारची उपमा दिली. किती झाली सादृश्य? मुजित राहतो, मी सांगत राहतो. भूत जसा झडपित तसा हाही झडपितो. अजून एक विशेष बघा. अजून काय? भूत जे झडपित ना, सगळ्याला झडपित नाही, ठराविकच लोकांना झडपितो. तसा हा सुद्धा सगळ्यांना झडपित नाही, ठराविक लोकांना. ठराविकच. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचतात, हे सगळी झडपलेली मंडळी. विठ्ठल विठ्ठल. ठराविक लोकांना हा झडपितो. करायचा विचार त्याचा पुढे गेलेला आपल्याला, कोणाला झडपित होते. आणखी अजून एक विषय, अजून एक सादृश्य काय? की भूत जे झडपित ना, ते त्याला कुठेही नाही झडपता येत. त्याचा एरिया असतो. तो तिथं म्हणजे एरिया असतो, ती ठराविक जागा असते आणि वेळ सुद्धा ठराविक असते. विठ्ठल विठ्ठल. स्मशानभूमी जवळची अशी भकास जागा असते. ती ठराविक तेवढी त्याची ठरलेली जागा असते. तिथं जर का कोणी गेला की ते झडपित. आणि त्यातली त्यात पुन्हा अमावस्या, पौर्णिमा, पुन्हा अमावस्याची रात्र, त्या रात्रीतली पुन्हा मध्यरात्र, ही विशेष त्यांची पावर वाढलेली असते. मग त्यावेळेला जर तिथं माणूस गेला की मग भूत त्याला काय करत? झडपित. तस हा सुद्धा ठराविक जागेत म्हणजे पंढरपुरामध्ये आणि ठराविक वेळेत जर तिथं कोणी गेला तर तो झडपल्याशिवाय राहतच नाही. मग याची कोणती वेळ आहे ती? याची वेळ म्हणजे आषाढी कार्तिकी. विठ्ठल विठ्ठल. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढीला कोणी जाऊ द्या तिथं. कार्तिकीला गेला, आषाढीला गेला की तिथं तो झडपल्याशिवाय राहतच नाही. ठराविक वेळ आणि ठराविक अशा प्रकारचा देश. यामध्ये भूत झडपित. तसं आहे ठराविक वेळ, ठराविक काळात आणि ठराविक देशात झडपितो. बर, मग याला मोठं भूत का बरं म्हटलं? ते एक चिंतन करायचंय. तुम्ही म्हणाल की हा पंढरपुरात गेल्यावर, आषाढी कार्तिकीला गेल्यावर झडपितो. आम्ही तर गेलो. त्याच्या अगोदर झडपणं म्हणजे काय माहितीये का? झडपितो म्हणजे काय करतो? झडपणं कशाला म्हणतात? सांगू तुम्हाला झडपणं कशाला म्हणतात? एखाद्या व्यक्तीला भूतानी जर झडपलं तर त्याला त्रास होतो त्या व्यक्तीला. कारण त्या व्यक्तीवर ताबा ते भूत मिळवित असतं.
त्याच्या इच्छेनं तो व्यक्ती सगळं पुन्हा करत असतो. त्याची स्वतःच नियंत्रण त्याच्यावर राहत नाही. म्हणून बघा तुम्ही, एखाद्या बामणाला जर मुसलमानाचं भूत लागलं आणि त्याला जर एखाद्या त्या जाणता म्हणजे त्यातला तो MD त्या जाणत्याकडे जर घेऊन गेलं आणि मग त्यानं मंत्र म्हणून पाणी अभिमंत्रित करून त्याच्यावर शिंपलानीला बोलतं केलं. बोल, कोण आहे तू, का झाडाला धरलंय, झाडाला म्हणजे त्या व्यक्तीला कोण आहे तू, हा काहीतरी आता ब्राह्मण असतो, हा गणपतराव, शामराव, पुरुषोत्तमराव काही असं नाव असतं त्याचं, पण ती मग मोहम्मदभाई म्हणतो. कोण आहे म्हटल्यानंतर काय सांगतो ते, मोहम्मदभाई. म्हणजे जर भूत मुसलमानाचं असेल, ते ब्राह्मणाला जरी त्यानं झडपलं तर पुन्हा तो ब्राह्मण असला तरी त्याला कोण आहे म्हणून विचारलं की पुन्हा तो मी ब्राह्मण आहे, मी पुरुषोत्तम आहे, मी गणपतराव आहे असं सांगत नाही, मी मोहम्मदभाई म्हणतोय. म्हणजे भूतानं पूर्ण ताबा त्याच्यावर स्वतःचा मिळवलेला असतो. कोणाचा मिळवलेला असतो, स्वतःचा. भूताने त्याच्यावर ताबा मिळवलेला असतो. याला म्हणतात झडपणं. तस हा सुद्धा ज्यांना झडपतो, एकदा काही आणि झडपलं, ज्यांना झडपलं त्यांना तुम्ही विचारा तुम्ही कोण. मी वासुदेव तुकोबारायांना झडपलं. तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही कोण. मी देऊचा तुकाराम असं नाही सांगित. मग तुकाराम महाराज काय सांगतात, मी वासुदेव. कारण वासुदेवाने झडपलं की मग ज्याला झडपलं तो मी वासुदेवच म्हणतो. मी वासुदेव, याला म्हणतात झडपणं. तसं हा पांडुरंग झडपतो. म्हटले आम्ही तर गेलो पंढरपूरला. हा तुम्ही गेले पंढरपूरला, पण तुम्ही आषाढीला गेले का. अहो गेलो, आषाढीलाच गेलो होतो, कार्तिकीला पण गेलो होतो, पण मग आम्हाला कसं नाही झडपलं. तुम्ही आषाढीला गेले, कार्तिकीला गेले, पण कसे गेले, ट्रॅव्हल्स मध्ये बसून पिक्चर पाहत नुसतं गेले. तसं नाही, हा झडपतो, पण तिथं जाणाऱ्याला आणि येणाऱ्याला आल्या गेल्या झडपी वाटे, त्याला वाटेने जावं लागतं. तुम्ही नांगरटीने गेले असाल, वाटेने जावं लागतं. हा झडपीत जरी असला तरी कोणालाही नाही झडपीत. तिथं जावं लागतं, आषाढीला जावं लागतं, कार्तिकीला जावं लागतं आणि वाटेने जावं लागतं. त्यावेळेला झडपितो. अहो आम्ही सुद्धा वाटेनेच गेलो. आमची गाडी होती, गाडी वाटाशिवाय चालन कशी. नाही, ती वाट नाही. त्या वाटेने जर म्हटलं तर मग कंडक्टर ड्रायव्हर तर दररोजच जातात, त्यांना थोडा झडपतो तो. मग इथं वाट शब्दाचा अर्थ आहे साधन, भजन, भजनाची वाट. भजनाच्या वाटेने तिथं जा, गात जा.
गात जागा प्रेम मागा विठ्ठला. तिथं गात जावं लागतं, गात. आणि गात जाणं ही आहे तिथं जाण्याची वाट. नाचत जाऊ त्याच्या गावात, एसटीत बसून नाही, नाचत जावं लागतं, नाचत. भजन गात, भजन गात, त्याचं नामस्मरण करत, त्याचे गुण गात आणि नाचत जावं लागतं. नाचत जाऊ त्याच्या गावात खेड्या सुखदेल विसावारी. आणि मग असा तिथं गेला की मग तो झडपितो. आल्या गेल्या म्हणजे तिथं पंढरपुरात आल्या आणि तिथून परत गेल्या असं घ्यायचं. म्हणजेच पंढरपूरची वारी जो करतो अशा वारकऱ्याला तो झडपतो. कुणालाही नाही झडपीत. तो कुणाला झडपितो? आल्या गेल्या म्हणजे येणाऱ्याला जाणाऱ्याला, म्हणजे येऊन जाणारा जो आहे तो कोण असतो? वारकरी. नुसता आला गेला असं नाही, पुन्हा येतो, पुन्हा जातो, पुन्हा येतो, पुन्हा जातो. अशा येरधारा करणारा, अशा वाऱ्या करणारा जो आहे त्याला तो झडपितो. आल्या गेल्या झडपी वाटे. पण मग नुसतं भूत म्हणायचं ना, मोठं भूत का बरं म्हटलं? पंढरीचे भूत मोठे, बाकीचे भूत बी झडपितात, हे बी झडपित आहे. पण मग याला मोठं का बरं म्हटलं? मोठं का ना, मोठा आहे म्हणून. मोठा कशामुळे? त्याच्या कार्यावरूनच. काय भूतात सुद्धा लहान मोठे भूत असतात. काय ते ज्यावेळेला झडपतात ना, त्या झडपल्यानंतर जे कार्य घडतं त्याच्यावरूनही लहान मोठे ठरतात. काही खूप थोडा त्रास देतात, काही लईच त्रास देतात. ज्या व्यक्तीला भूताने झडपलेलं आहे त्याला जाणत्याकडे नेलं, मग त्याला ते बोलता करत असतात, कोण आहे तू? मग ते सांगतं ते काय असेल त्याचं नाव, ते आमका आहे. हा मग कशासाठी धरलंय झाडाला? झाडाला सोडण्यासाठी काय करावं लागेल सांगा? काय इच्छा आहे तुमची? इच्छा पूर्ती करण्याकरता तर धरतात ते भूत. झडपतात भूत धरतात म्हणजे कशासाठी? ती अतृप्त आत्मे असतात. ते अतृप्त आत्मे असतात, त्यांची इच्छा पूर्ण झालेली नसते, ती इच्छा पुरी करायची असते, त्याच्याकरता धरतात ते. मग काय इच्छा आहे? काय केल्यावर सोडतात? मग ते सांगतं लिंबू टाका ओवळ. मग त्याच्यावर असं लिंबू ओवळून टाकलं की नुसतं लिंबू जरी टाकलं, फक्त लिंबावर सोडून देतात. काही काय म्हणतात निवड टाका, भाताचा वगैरे निवड टाकला की ते काय करतात? सोडतात. काही लिंबावर सोडतात, मग काही त्याच्यापेक्षा जबर असतात. ते म्हणे लिंबूच लागल पण हिरवं नाही चालणार, पांढरं चाल. एकादशीचं कुठं पांढरं लिंबू लक्षात आलं ना? पांढरं लिंबू टाकावं लागल वळून. मग ते पांढरं लिंबू टाकलं की मग ते खुश होतं तेवढ्यातच. मग ते तर सोडून याला झालं. मग त्याच्यापेक्षा काही जबर असतात, ते तुम्ही हिरवं टाका का पांढरं टाका, ते सोडित नाही, त्रास देत ते झाडाला. ते त्याला विचारलं का रे तुला काय पाहिजे? ते म्हणे पांढरं नाही, मग हिरवं नाही, मग 2 पायाचं. 2 पायाचं लागतंय, 2 पायाचं. 2 पायाचं म्हणजे लक्षात आलं ना? हा काय नाही ते स्पष्टीकरण करू का? काही गरज नाही एवढं. 2 पायाचं म्हणजे कोंबडं लागतंय, कोंबडं. मग ते कोंबडं टाकलं का मग ते सोडून देतं. काही भूत त्याच्यापेक्षा जबर असतात, ते हिरवं नाही, पांढरं नाही, पांढरं लिंबू नाही चालत. मग 2 पायाचं नाही, 4 पायाचं.
भूत असे, हे भूत असे. त्याला पांढर एकदा धरलं त्यानं, पांढर देऊन हिरो देऊन सोडित नाही, पांढर देऊन सोडित नाही. त्याला 2 पायाचं तर चालतच नाही, 4 पायाचं चालत नाही, त्याला एक सोडितच नाही. त्याला बळी द्यावा लागतो, बळी. आणि 2 पायाचा आणि 4 पायाचा नाही, ज्याला धरलंय त्याचाच ते बळी घेत. विठाल विठाल सोडतात. इथं या भूतालाही बळीच द्यावा लागतो, पण दुसऱ्याचा नाही. हे ज्याला धरलंय त्याचाच बळी घेतो. आणि त्याच्या शरीराचा बळी नाही, शरीर देऊन चालत नाही त्याला, ते जीवाचा बळी घेत. जीवाचा. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. त्याला जीव द्यावा लागतो, जीव. आत्महत्या नाही करावी लागत. आत्महत्या केली तर शरीराचा बळी पडतो, त्याला शरीर लागतच नाही, त्याला जीव लागतो. त्याला जीव द्यावा लागतो, जीव. तो जीव घेतो म्हणजे त्याचा जीवपणा संपवतो आणि त्याच्या ठिकाणी देवपणा निर्माण करतो. आणि मग तो मी वासुदेव म्हणतो. विठाल विठाल हे पंढरपूरचं भूत आहे, मोठं भूत आहे. आणि हे पंढरपूरला फक्त एकच भूत आहे असं नाही, हे शीतलं रानच सगळं भूताच आहे. बहु खेचरीचे रान जाता वेळे होय. खेचर म्हणजे भूत, ते सगळं ते रानच. रान म्हणजे तिथली जागा सगळी भूताचीच आहे, सगळी भूतच आहे पंढरपुरामध्ये. बघा तुम्ही आशिरला गेल्यानंतर सगळे ते भूतच घुमतात सगळीकडं. बहु खेचरीचे रान. तिथं गेला की हे सगळे मिळून त्याला घेरतात, वेडच करून सोडतात त्याला. वेड तो आला परत की त्यांनी झडपलेलंच असतं, झडपल्याशिवाय तो परत येतच नाही, झडपलेलंच असतं. हे सगळे त्याला झडपितात, चौकून झडपितात, असं घेतात आपल्या आणि त्याला माळ घालतात. झालं, माळ घातली म्हणजे ते पुन्हा संसारात जातच नाही. ते कुणाचं होऊन जात? देवाच होऊन जात. त्याचं मन संसारात राहतच नाही. जाता वेडे होय मन. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला झडपू नये, आपलं मन वेड होऊ नये, आपला इकडचा संसार चांगला बरा व्हावा, तर मग तिथं जाऊच नका, तिथे जाऊ नका कोणी. कारण जे आजपर्यंत गेले ते परत आलेच नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले, परतोनी नाही आले. कस काय नाही आले? मला सांगतात की अरे मी दुसऱ्याचं कोणाला सांगत नाही, माझा स्वतःचा अनुभव सांगतोय शेवटच्या चरणात. तुका पंढरी से गेला, तुका पंढरी से गेला, तुका पंढरी तुका पंढरी तुका
गेला पुन्हा जन्मा नाही आला मुखेच विचेवान जाता वेळे होय मौन झालेली शेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी ज्ञानोबा यांच्या चरणी गुरु यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. तरी न्यूनते कुर्ते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवितुवासे. सर्वांना विनंती आहे, कीर्तन झाल्यानंतर सर्वांनी फराळाचा प्रसाद केलेला आहे, सगळ्यांनी फराळाचा प्रसाद घेऊन जावं अशी सर्वांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली